अरे वेड्या, असा खसून का गेला आहेस? काय झालं? जगाने साथ सोडली म्हणून तू सुद्धा स्वतःची साथ सोडणार का? का ज्याच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे त्याने असं रडगाणं मला शोभत नाही. आज हे शब्द नीट ऐक, कारण तू इथे योगायोगाने आला नाहीयेस. तुला मी बोलावले आहे. हे 2 मिनिटं तुझ्या आयुष्य बदलणार आहेत. फक्त शांत चित्ताने ऐक. तुला काय वाटतं तू एकटा आहेस? जेव्हा तुला वाटतं की कोणीच तुझं ऐकून घेणार नाहीये, तेव्हा तू डोळे मिटून पहा. मी तुझ्या अगदी जवळ असतो. तुझ्या मनातील ती घालमेल, अंतर्मनाचा तो आक्रोश आणि तुझी ती अगंतिका मी सर्व काही पाहतोय. तुला वाटतं ना की सगळीच दारं बंद झालीत, पण तुला माहिती नाहीये की तुझ्यासाठी मी नवीन वाट शोधून ठेवली आहे. ज्या संकटांना तू तुझं नशीब समजून बसला आहेस, ती संकटे म्हणजे तुझ्या ध्येयाची परीक्षा आहे. सुसाट वारा सुटला म्हणून दिवा विजत नसतो. जर त्या दिव्यावर माझ्या हाताची सावली असेल तर वादळातही तो दिमाखात जळत राहतो. तुझ्या आयुष्याचा अधिपती मी असताना तू चिंता का करतोस? तुझ्या मनात जे चाललंय, जो प्रश्न तुला सतत सतावतोय, त्याचं उत्तर द्यायलाच मी आज इथे आलोय. लोकांनी तुला नाकारणं चांगलंच झालं, कारण आता तुला माणसाची नाही तर फक्त माझी गरज आहे हे तुला समजलं असेल. तुझ्या वाट्याला आलेले दुःख ही माझी तुला दिलेली ताकद आहे. चावर वेड्या, ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची आहे. लोक तुला नावं ठेवतील, तुला कमी लेखतील, पण लक्षात ठेव, तुझ्या न्याय निवाडला मी करणार आहे, हे जग नाही. तुझ्या कर्माचा हिशोब माझ्याकडे आहे. जो गेला आहे त्यापेक्षा श्रेष्ठ मी तुला देणार आहे. फक्त थोडा सबरीचा दम धर. तुला जे हवंय ते कधी द्यायचं आणि कसं द्यायचं हे माझ्यावर सोडून दे. जोपर्यंत माझा हात तुझ्या शिरावरती आहे तोपर्यंत या विश्वासातली कोणतीही शक्ती तुझं अहित करू शकणार नाहीये. तू फक्त श्रद्धेचा दिवा ठेव. तुझ्या आयुष्यातील अंधकार दूर करण्याची जबाबदारी माझी. तुझ्या आयुष्यातल्या लवकरच एक अशा चमत्कार घडणार आहे ज्याची तू कल्पनाही केली नसे. आता डोळे पुस आणि एक स्मित हास्य चेहऱ्यावर आण. मी तुझ्या घराच्या उंबरठ्यावर उभा आहे, तुझ्या हाकेची वाट बघतोय. हे ऐकलंस ना? मग आता पुन्हा मागे वळून बघू नकोस. बाळा, माझा शब्द तुझ्यापर्यंत पोहोचले असेल तर कमेंटमध्ये फक्त हो नवनाथ असे लिही आणि आजपासून निश्चित हो. अशक्यही शक्य करतील नवनाथ. तू फक्त एकदा बोल, ओम चैतन्य नवनाथाय नमः, ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य श्री कनिफनाथाय नमः, ओम चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः. फक्त माझं नामस्मरण सदैव रोज करत राहा. तुझ्या सर्व चिंता या दूर करण्यासाठी मी तुला मदत करेन. आणि जाताना एवढं सांगन तुला की अलख निरंजन बोलायला किंवा कमेंट करायला विसरू नको. अलख निरंजन आदेश.